जर आत्तापर्यंत तुम्ही याच्या आधीचे कस्टमरच्या एक्सपिरियन्सचे त्यांचे स्टोरीजचे रिव्ह्यूज पाहिले नसतील तर हा रिव्ह्यू नक्की बघा. एक लॉंग टाईम पिरियडपर्यंत जेव्हा आपण एक गुड सर्व्हिस प्रोव्हाइड करतो तर कस्टमरसोबत ना एक बॉन्ड क्रिएट होऊन जातो. तसे एक सुंदर फॅमिली आहे तांदळे फॅमिली. त्यांचे प्रॉब्लेम्स आणि त्यांचे सॉल्युशन्स आम्ही एक फायनान्स कंपनी म्हणून कितपत त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकलो आणि नक्की प्रॉब्लेम काय असतात एक कॉमन पर्सनचे किंवा त्यांना काय प्रॉब्लेम आली ना ते नक्की बघा. प्रयत्न तर हेच राहतं की प्रत्येकाचे सगळे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करावं. काही होतात पण काही होत पण नाही. मोस्ट ऑफ द टाइम आम्ही प्रयत्न करतो की व्हावं. त्यातली ही एक केस. नमस्कार, माझं नाव प्रदीप हरिदास तांदळे. माझं मूळ गाव खामसवाडी, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. तिथनं मी इथं जॉबसाठी आलेलो आहे. मी मर्सेडीज बेंझ इंडिया इथं जॉब करतो चाकण येथे. आर्यन होमची असा संपर्क आला की ज्यावेळेस आम्ही लोनसाठी बघत होतो इकडे तिकडे बँका, कुठे ह्या बँकेत त्या बँकेत जाऊन, मग आम्हाला अशी कुठं योग्य असं कुठं मार्गदर्शनच मिळत नव्हतं. एक दिवस मी असं इथं प्लॉटिंगवर आल्यानंतर मला एक फ्लेक्स दिसला. त्याच्या आर्यन होम लोनचा नंबर वगैरे होतं. मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. त्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी म्हणले ऑफिसला येऊन मी भेटा. त्यांना भेटल्यानंतर मग त्यांच्याकडनं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटल्यानंतर मग आम्ही पुढची प्रोसेस त्यांच्यासोबत चालू केली. तर फरक असा आहे की ज्यावेळेस कुठल्याही बँकेचा फोन येतो ना तुम्हाला, त्यावेळेस रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला वेगळा सांगितला जातो आणि प्रत्यक्ष ज्यावेळेस तुम्ही लोन घ्यायला जाता त्यावेळेस तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्टमध्ये डिफरन्स जाणवतो. तुम्हाला ज्यावेळेस ते 8% सांगतात, देताना तुम्हाला 8.5%, 9% असा देतात ते. इथं आपल्याला इथं जसं सांगितलं गेला त्या रेटनंच आपल्याला इंटरेस्ट रेट लागलेला आहे. इतर बँकांसोबत तुम्ही आधी संपर्क केला होता? हो, केला होता. कारण माझं एक फ्लॅटचं टॉपअप लोन होतं पहिलं. मग मी त्यांना सांगितलं की बाबा मी हे टॉपअपवरचं भरून मला दुसरं एक टॉपअप द्या तुम्ही, कारण मी कॅपेबल होतो तेवढ्यासाठी. माझ्याकडं म्हणजे माझं सॅलरी पण होती व्यवस्थित. मग त्यांनी मला नकार दिल्यानंतर मग मी आर्यन होम सोबत कॉन्टॅक्ट केला. मी त्याच्या अगोदरच केला होता. आर्यन होम किंवा राहुल सरांचा व्यक्तिमत्व म्हणून काय म्हणतात? हो, व्यक्तिमत्व म्हणल्यानंतर त्यांचा स्वभाव, त्यांची बोलण्याची पद्धत, तुमचा एखादा प्रॉब्लेम आहे तो कसा सॉल्व्ह करायचा, त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी सोल्युशन असल्यासारखं वाटलं त्यांच्यासोबत बोलल्यानंतर. आणि जी छोटी छोटी क्वेरी असते आपण विचारली ना, त्यांनी ती इतकी छान सांगितली की म्हणजे विश्वास ठेवण्यासारखा वाटलंय. एक व्यक्तिमत्व जर विचाराल तर पर्सनली खूप छान आहेत आणि आपली अडचण ते स्वतःची अडचण समजून त्यांनी आम्हाला मदत केली. गृह कर्जाव्यतिरिक्त त्यांनी मला अशी मदत केली, ज्यावेळेस मला थोडंसं म्हणजे लोन जास्त पाहिजे होतं. नंतर मग माझी थोडीशी गरज जास्त होती, तर मग काय झाला विषय, माझं ॲक्सिस बँकेमध्ये फ्लॅटचं लोन होतं. मग ॲक्सिस बँकेनं मला टॉपअप द्यायला नकार दिला. मग त्याच्यानंतर मग मी लोन तिथं ट्रान्सफर केलं LICमध्ये. मग LICची जी सगळी प्रोसेस केली त्याच्यामध्ये राहुल सर, युवराज सर, अनुप यांनी खूप सहकार्य केलं मला आणि ते लोन माझं त्यांनी करून दिलं आणि मला तिकडनं टॉपअप पण भेटलं 10 लाखाचं. त्याच्यामुळे माझ्या ह्या सगळ्या गोष्टी करू शकल्या. आता प्रेक्षक जे पाहतात ते असे तुमच्यासारख्या अडचणी असणारे ब्रोकर, त्यांनी आर्यन होम लोन सोबतच का काम केलं पाहिजे? त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे. त्यांच्याकडे पारदर्शकता आहे. मेन म्हणजे कुठल्याही गोष्टीची तुम्हाला फसवणूक होणार नाही तुमची, एवढी गॅरंटी तर मी देऊ शकतो. आणि दुसरे म्हणजे तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट बाकी सांगितले वेगळे जातील, दिला वेगळा जाईल. तर तुम्ही त्यांच्यासोबत काम करायला काय हरकत नाही किंवा त्यांच्याकडे जायला हरकत नाही. सगळे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील त्यांच्याकडे. एकदा भेटूनच समजेल की हा एक माणूस असा आहे की आपलं काम इथं होऊ शकते. शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी मनापासून आभार. हे आमचा एक एक्सपेरिमेंट होता जो की लास्ट इयर पण होता की लोकांचे मत काय आहेत, प्रत्येक स्टोरी थोडी वेगळी आहेत आणि आमच्या सर्व्हिसपासून लोक किती सॅटिस्फाईड आहेत. आमचे प्रयत्न हेच राहतील की तुमच्या अपेक्षांना आम्ही 100% प्रयत्न पार पाडावं. तर असे अजून एक व्हिडिओज येणार आहेत, काय येणार आहेत. तुम्हाला आवडलं असेल किंवा याच्यात काहीतरी ऑनेस्ट रिव्ह्यू वाटत असेल तर हे नक्की पुढं शेअर करा आणि असंच तुमचा जो आशीर्वाद आहे आणि आम्हाला सपोर्ट आहे हे कायम राहू दे. थँक्यू सो मच.